तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जाते। राहुल शेवाळे यांच्यासोबत चायना एनसी संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा आहे। पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर असणार आहे। राज्यसभा उमेदवारी शहरी की ग्रामीण भागात द्यायची यावरही पक्षातील वरिष्ठांचा खल सुरू आहे। पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊनच उमेदवारी दिली जाणार आहे। विश्वसनीय सूत्रांकडून झी24 तासला ही माहिती प्राप्त झालेली आहे आणि या संदर्भात देखील आमच्या प्रतिनिधींची सविस्तर बोलणार आहोत। तर कृष्णात, आपण दोन्ही राष्ट्रवादीकडून कोणाचं नाव चर्चेत आलं हे पाहिलेलं आहे। आता शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी माजी खासदार राहुल शेवाळेंचं नाव जवळपास निश्चित मानलं जातंय। दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता, परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या जागावाटप असू दे, प्रचार असू दे, इतर यंत्रणा असू दे, यामध्ये राहुल शेवाळे यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वातच जरी मुंबई महापालिकेची निवडणूक ही मुंबईत लढवली गेली होती आणि त्यांची रणनीती देखील यामध्ये पाहायला मिळत होती आणि त्यामुळं मुंबई महापालिकेत तितकंच जरी यश मिळालं नसलं तर राहुल शेवाळे यांच्या कामाची मात्र दखल पक्षाने घेतलेली आहे आणि राहुल शेवाळे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सध्या समोर येते। जरी चायना एनसी आणि संजय निरुपम यांची नावं चर्चेत असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र राहुल शेवाळे यांनाच हिरवा कंदील दाखवल्याची माहिती मिळते। त्यामुळं राहुल शेवाळे हेच राज्यसभेचे उमेदवार हे शिवसेनेचे असतील आणि त्यामुळं राहुल शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती येते। शहरी की ग्रामीण अशा प्रकारचा एक वाद होता, परंतु मुंबईत जर पक्षाला ताकद वाढवायची असेल येत्या काळामध्ये तर राहुल शेवाळे यांच्यासारख्या व्यक्तीला राज्यसभेचा खासदार केलं तर नक्कीच मुंबईत ताकद वाढू शकते अशा प्रकारची एक शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राहुल शेवाळे यांचं नाव पक्षाकडून निश्चित झाल्याची माहिती येते।